चला आज बनवते मी लिंबाचं लोणचं। त्यासाठी बघा 1.5 किलो मी लिंबू आणलेले आहे मस्त। आणि सुरुवातीला ते छान धुवून घ्यायचे आपल्या नळाखाली, मस्त सगळी घाण निघून जाते। आणि लिंबू आपले धुवून झालेले बघा। आता आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि लिंबामध्ये टाकायचं आहे, कारण त्याची जी साल असतात ना गरम पाण्यामध्ये थोडे नरम होतील आणि काही थोडीशी अजून काही घाण असेल तर ते निघून जाईल। आणि 10 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे लिंब आपले चांगले नरम होतील थोडेसे आणि त्याची सालं पण नरम होतील। आणि नंतर बघा कोरडा कापड घेऊन ते पण स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे पुसून घ्यायचे, पाणी राहिलं नाही पाहिजे लिंबांना। आणि आता आपण लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहे। आपण बनवतो आहे लिंबाचं क्रश लोणचं, म्हणजे थोडंसं मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे जाडसर। आणि नंतर मग आपल्याला लोणचं टाकायचं आहे, आंबट गोड तिखट आणि खूप टेस्टी लोणचं होतं लिंबाचं। आणि आता पावसाळ्यामध्ये थोडेसे स्वस्त असतात लिंब, उन्हाळ्यामध्ये तर फार महाग आहे, पावसाळ्यामध्ये स्वस्त होतात। आणि त्याच्या अशा फोडी झाल्यानंतर बिया काढून घेतलेल्या बघा सगळ्या, बिया नाही ठेवायच्या, नाही तर मग कडूपणा येतो लोणच्याला। आणि मिक्सरमधून बघा चालू बंद मिक्सर करायचं, एकसारखं नाही ठेवायचं, नाही तर पेस्ट तयार होईल आपल्या लिंबाच्या फोडींची। आपल्याला मिक्सर चालू बंद ठेवायचं आहे। आणि बघा अशा प्रकारे आपलं तयार झालेले आपल्या फोडी तयार। आणि एका बाऊलमध्ये आपल्याला तेवढं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे। एका बाऊलमध्ये बघा एवढं झालेलं आपल्या लिंबाचं क्रश लोणचं। आणि नंतर आपल्याला तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, तेवढा गूळ घेतलेला आहे बघा मी, जेवढं लोणच्याचं तेवढंच गूळ घेतलेलं आहे। आणि नंतर बघा आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि पूर्ण लिंबाच्या फोडी टाकलेल्या आपण त्या पॅनमध्ये। आणि तेवढाच गूळ टाकायचा आपल्याला, कारण आपल्याला तिखट पण टाकायचं आहे, म्हणजे आंबट गोड आणि मस्त तिखट खूप छान लोणचं तयार होतं लिंबाचं। आता पावसाळ्यामध्ये करून ठेवायचं, म्हणजे ते आपल्याला उन्हाळ्यापर्यंत जातं। आणि नंतर लिंब महाग होतात फार। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला गूळ। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे बघा चांगली उकळी आलेली गूळ आणि लिंबाच्या फोडींना। परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, थोड्या वेळ हलवत राहायचं आहे। आणि त्याच्यामध्ये बघा आता मी लाल तिखट टाकलेलं आहे, जिरे पावडर टाकलेली आहे, काळं मीठ वापरलेलं आहे मी याच्यामध्ये, आणि साधं मीठ पण टाकलेलं आहे थोडं। जिऱ्यानी आणि काळ्या मिठानी एकदम मस्त चव येते लोणच्याला लिंबाच्या, आणि छान लागतं। तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे लोणचं लिंबाचं, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं। आणि बघा छान त्याला आता शिजू द्यायचं आहे आपल्याला, छान उकळी आलेली बघा। आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे। आणि वर्षभर जातं मस्त हे लोणचं, आणि टिकतं पण। फक्त पाण्याचा वापर त्याचा कोरडे झाले पाहिजे लिंब वगैरे, पाण्याचा हात नाही लागला पाहिजे। आणि असं दोन्ही बोटांमध्ये बघायचं आपलं अशी तार तयार होते का थोडी, मग समजायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे लिंबाचं। अजून थोड्या वेळ आपल्याला होऊ द्यायचं आहे। मस्त कलर आलेला बघा लोणच्याला, आपण लाल तिखट पण टाकलेलं, गूळ पण टाकलेला। आणि बघा आता गॅस बंद केलेला आहे, आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे
काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता बरणीमध्ये आपलं लोणचं भरून झालेलं आहे. खाण्यासाठी तयार लिंबाचं क्रश लोणचं.